नमस्कार मैत्रिणींनो. आज आपण तवा अंडा मसाला अशी रेसिपी बनवणार आहेत. तर त्यासाठी मी असे 2 मोठे कांदे कापून घेतलेले आहेत. एक मोठा टमाटा कापून घेतलाय. अद्रक लसूणची पेस्ट आहे ही. थोडीशी कोथिंबीर आहे. थोडं जिरं मोहरी लागेल आपल्याला. बस एवढ्या वस्तू लागतील. आणि अंडे उकळलेले आहे. 15 मिनिटं उकडवलेले आहे त्यांना. थंड करायला ठेवले मी आता त्यांना. तर आता सगळ्यात पहिले आपण बाहेर गाडीवर जी तवा अंडा मसाला भेटते ना भाजी, त्या पद्धतीची मी ही भाजी बनवणार आहे. तर आपण त्यामुळे तवा ठेवलेला आहे मी. तर सगळ्यात आधी लसूण तळून घ्यायचे. थोडे अख्खे लसूण आहेत. 2-3 पळ्या तेल टाकलंय मी इथे. असे 50% फक्त तळू द्यायचे त्यांना. जिरं मोहरी टाकायची. थोडा कढीपत्ता टाकायचा आणि कांदे तळायला टाकून द्यायचे. अशा पद्धतीने तळत राहायचे कांदे. आता ही लसूणची पेस्ट टाकून द्यायची, अद्रक लसूणची. आता असेच कांदे तळले गेल्यावर टमाटे टाकून द्यायचे. त्यांना पण चांगले कलसून घ्यायचे. त्याच्यात मीठ टाकून द्यायचं. मग कांद्यांना छान खारट फ्लेवर येऊन जातो. आता असं एकत्र करून घ्यायचे जवळ थोडे आणि थोडं झाकण ठेवून द्यायचं आणि मऊ द्यायचे कांदे टमाटे. गॅस मंद करून द्यायचं. अशा पद्धतीने कांदे टमाटे मऊ झालेले. तर 2-3 मिनिटं झाकण ठेवलं होतं. अधनं-मधनं मी चाळलं होतं. पाव चमचा हळद टाकायची. अर्धा चमचा चटणी टाकायची. अर्धा चमचा, पाऊण चमचा, 1 चमचा आवडीनुसार टाकायची चटणी तुमच्या. आणि 1 चमचा मसाला टाकायचा आणि चांगलं कालवून घ्यायचं. धने जिरे पूड टाकायचं अर्धा पाऊण चमचा. असं छान कालवून घ्यायचं. थोडं असं दाबून द्यायचं पळीने किंवा खुरपीने. आणि पुन्हा झाकण ठेवून द्यायचं. असं तेल सुटेल तोपर्यंत तळून घ्यायचं त्याला आणि असं थोडंसं मॅश करून द्यायचं. तर मैत्रिणींनो, मी हे अर्धे कांदे थोडेसे मिक्सरवर पेस्ट बनवून घेतलेलं आहे.
ते आपण इथं टाकलेलं आहे आता. आणि अर्धे कांदे आणि टोमॅटो तसेच राहू दिलेत मी अख्खे. तर हे आपण थोडस कलसून घेतलंय आता. त्यात आता हे अंडे सोडून द्यायचे. उकडलेले अंडे छोटे काप करून घेतलेले मी, तुकडे करून घेतले. चांगले मिक्स करून घ्यायचे. तर यात आपण एवढं पाणी टाकू थोडं. चांगलं चाळून घ्यायचं असतं. अशा पद्धतीने आपला तवा अंडा तयार आहे. मसाला, कोथिंबीर टाकायची वरून अशी. तर मैत्रिणींनो, आपलं अशा पद्धतीने भाजी तयार आहे. आपण गॅस बंद केला. तर ही भाजी आपण पाव सोबत खाऊ शकतात, पोळी सोबत खाऊ शकतात. तर अशा पद्धतीने तयार आहे. सबस्क्राईब करा, लाईक करा. इथे आपला व्हिडिओ समाप्त झालेला आहे. थँक्यू.